यस पकडा कॅच जिंका मॅचचं हे सूत्र आणि ते मात्र सोपा झेल सुटला असं वाटतंय आणि जीवदान मिळतंय प्रतीक याला. एखादा म्हणजे श्रीगणेश होतोय खातं उघडतोय येणार बरोबर सांगायचं. यस पुन्हा एकदा गोलंदाजी स्टांज वर सज्ज होईल टायगर त्याला सामोरं जाईल विवेक. हा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू अनपेक्षित उसळी घेणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतोय टायगर. सुंदर गोलंदाजी या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा टायगरने खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. अप्रतिम गोलंदाजीचं प्रतीक या पूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण बघतोय टायगरच्या माध्यमातून. हमारे बीच में इस वक्त हनीफ पटेल साहब तशरीफ लाते हुए. वेलकम हनीफ पटेल साहब, आपका इस्तकबाल है एचडी ट्रॉफी में. यावेळी पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. यस लगातार 2 चेंडू डॉट करतोय टायगर. वॉड बॉलिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली दमदार गोलंदाजी आपण बघतोय टायगरच्या माध्यमातून. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू एक धावेकरता ट्रॅव्हल होतोय. कुठेतरी बांधून ठेवलेला टायगर याने एनआर स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना प्रतीक आणि विवेक याला कोणताही मोठा फटका या 4 चेंडूंमध्ये आलेला नाहीये. 4 चेंडू हातावर झालेले आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. सुंदर गोलंदाजी आपण बघतो टायगरच्या माध्यमातून. यावेळी जोरदार अपील पंच अपील पेटायला होता दरम्यान तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. याचा चेंडूचा पाठलाग केला असता लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. लेग बाईटच्या रूपाने एक धाव अंकित केली जाते. एका धावांची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 3 या अंकावर पोहोचते. यावेळा चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल. यावेळेचा फलंदाज फेल. जीचे प्रतीक. थँक्यू प्रतीक. निश्चितच एका षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर धावफलकावर धावा लागले त्या फक्त आणि फक्त 3. काय गोलंदाजी केली आहे टायगर याने. निश्चितच केवळ 3 धावा खर्च केल्या आणि एका गड्याला म्हणजे विवेक याला बॅक टू द डगआउट मध्ये धाडलाय. सुंदर गोलंदाजी आपण बघितली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये यस सक्सेसफुल गोलंदाजी इथे मात्र केलेली आहे ती टायगर याने. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी स्टांज वर सज्ज होईल दीपेश. स्ट्राईक एंडवर नौका फलंदाज दाखल होतोय रवी. याचा रवी याला अनेक सामन्यांमध्ये मी फलंदाजी करताना बघितलं आहे. चांगली फलंदाजी करतोय रवी. या सामन्यामध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी होते रवीच्या माध्यमातून. गोलंदाजी स्टांजवर दीपेश. राईट आर्म राऊंड विकेट्स. यावेळी निश्चितच चेंडू अलॉंग द कॉर्पेट मिड विकेटच्या रिझनमध्ये ट्रॅव्हल होता. 1 धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नाही. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही. चौकार आणि षटकारावर पूर्णपणे बंदी घातली आहे दीपेश. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. दोन धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. यस तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. पंच चौथी धाव पूर्ण. किती धावा पंच
यस 4 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. तिथं बघितलं तिथं अनगाव संघाचा क्षेत्ररक्षक थोडासा लेझी क्रिकेट बघायला मिळतं अनगाव संघाच्या क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा इथे मात्र घेत आहेत रवी आणि प्रतीक. तब्बल 4 धावा पळून काढल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. 4 धावांनी संघाची धावसंख्या 4ने पुढे सरसावते. 8 या अंकावर पोहोचते. दुसऱ्या षटकातील खेळ मार्गाचे आपण बघताय एक दुसऱ्या फेरीतील पहिला सामना येणार बोरपाड विपक्षात ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव. दीपेश यावेळी सामोरे जाईल प्रतीक. हा चेंडू निश्चितच पायांवर आदळतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण होते लेग बाईच्या रूपाने. यस वसीम दिंडा आम्हाला पंच लाभले. तर अप्रतिम पंचगिरी आपण बघितली कालच्या दिवशी सुद्धा वसीम दिंडा यांनी केलेली होती. मैदानाचा विचार केला तर निश्चितच चारी बाजूने समांतर बाउंड्री लाईन आपल्याला बघायला मिळते. यावेळेस निश्चितच फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र बघायला मिळतंय. आणि केवळ 1 धाव येते या चेंडूवरती. एका धावने संघाची धावसंख्या 1ने पुढे सरसावते. 10 या अंकावर पोहोचते. षटकातील दुसरा या षटकातील चौथा चेंडू टाकून झालेला. 5वा चेंडू मला वाटतं टाकण्यासाठी सज्ज होतोय दीपेश. यावेळी सुरेख चेंडू यस पडल्यानंतर उजव्या इशेच्या पायावर जातोय. पंच आमच्याकडे वळताना अवांतर धाव घोषित करताना यस पंचांना कोणत्या हातवारे करायचे नाहीत प्लीज. यस 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 अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. दीपेश सुंदर गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. दीपेशच्या माध्यमातून या अगोदरचं षटक दिसते तर टायगर याने 18 होतं. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यस वारंवार प्रतीक सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि काय गोलंदाजी करतोय. दाद द्यावी लागेल ते दीपेश याची. ओळखतोय फलंदाजाच्या मनातलं ओळखतोय मनसुबा ओळखतोय आणि त्याच्याच विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी करतोय दीपेश. यावेळी पुलटो चेंडू. यस चेंडू भिरकावून दिलाय आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन जातोय. यस 4 धावा डीजे. थँक्यू. पण बघितलं असेल मैदानामध्ये चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित उसळी घेतली होती आणि त्याच कारणाने बीट झाला तिथे मिलिंद आणि मिलिंदच्या डोक्यावरून चेंडू गेला. धावसंख्या होते 15. यस यस ड्रिंक्स ब्रेक असणार आहे 2 षटकांच्या समाधानानंतर. पाणी घेऊन जायचं आहे. अगर पाण्याची गरज भासली असल्यास पाणी घेऊन जायचं आहे. यस गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. 3रा षटक हाताळण्यासाठी येतोय गणेश. यस गणेश याला मी गोलंदाजी करताना अनेकदा पाहिलंय. मग त्या आपण असोसिएशनच्या माध्यमातून अनेकदा गणेशाला गोलंदाजी करताना बघितलेलं आहे.
15 धावा. तिसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ पहिला चेंडू यावेळी फुल सक्सेसफुल चेंडू जातोय 6 धावांकरता ब्रँडेड षटकार. थँक्यू. निश्चितच एक देखणा फटका आपल्याला बघायला मिळाला रवीच्या बॅट्स मधून आणि निश्चितच फरहान खोतकर साहेब यांच्याकडून आम्हाला बॉल स्पॉन्सर झालेत. खूप खूप आभार. इथे मात्र शेजाद डॉन आणि त्यांच्या पूर्ण संघाकडून आम्ही फरहान खोतकर यांचं जिथे जिथे आम्हाला कमतरता जाणवली तिथे तिथे मात्र फरहान खोतकर उभे राहिले. निश्चितच धन्यवाद. एक षटकार लगावल्यानंतर चांगली वापसी करतोय गणेश. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. यावेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये लंबाई उंची डगआउट जावं लागतंय. निश्चितच बघितलं आपण रवी चांगली फलंदाजी करत होते. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक होता थोडा. उंची जास्त आणि लांबी कमी असल्या कारणाने मैदानाच्या आतमध्ये सुरेख झेल टिपला गेला. केदारच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. अप्रतिम झेल केदारने टिपला आणि फलंदाज रवी याला फेल केलाय. किरण राईट आर्म ओव्हर द विकेट्स. यावेळी पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा साधा. अजूनही फंबल बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दरम्यान. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव ही बघता बघता चोरून काढली. तीन धावण्यासाठी धावसंख्या 3 ने पुढे सरसावते. धावसंख्या 24 या अंकावर पोहोचते. विचार केला तर तिसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघताय. याचे एनआर बोरपाडा विपक्षामध्ये ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. एनआर बोरपाडा संघाला तिसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ असताना धावफलक धावा लागले ते 24. जसं यावेळी उजव्या हिशेच्या बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर धाव घोषित करताना उमेश दळवी पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला अप्रतिम पंचगिरी करताना उमेश दळवी. पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण आणि यावेळी सुरेख फेकी. एकाच चेंडूवर एकाच धावेवर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी स्टँड वर सज्ज होईल गणेश. सलामीवीर प्रतीक स्ट्राईक एंड वर सज्ज. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गणेश हाताळतोय. पुन्हा एकदा फाईन लेग रिदम मध्ये चेंडू धाडलाय. सुरेख क्षेत्ररक्षण स्वतः मिलिंद याचा अप्रतिम फेकी दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅक टू द डगआउट मध्ये जावं लागतंय धीरज याला.
हॅलो. यस, निश्चितच सूर्यरेख चेंडूला अडवलं होतं तिथे, मात्र मिलिंद याने अप्रतिम क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये मला बघायला मिळते मिलिंद याच्याकडून. इसके बाद जो होने वाला मुकाबला है वो रहेगा धोंडावड़ली और एसडी स्पोर्ट्स के बीच में रहेगा। दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में आना है। अगला मुकाबला हम देखेंगे एसडी स्पोर्ट्स और धोंडावड़ली ए के बीच में रहेगा। यस, केवळ गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. चौथं स्लॉगवरचं षटक घालण्यासाठी गोलंदाजी स्टँडवर सज्ज. यावेळी फुलटा चेंडू, यस गुटना टेक आणि सिक्सर टेक. काय आउट आहे? यस, आउट. अप्रतिम झेल, फलंदाज फेल. सत्तावीस धावा धावफलकार लागतायत. यस, केवळचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती जयेश याला डगआउट मध्ये धाडलंय केवळने. नौका फलंदाज राकेश फलंदाजी करता फलंदाजी स्टँडवर सज्ज आहे. यावेळेला लॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण दीपूच्या कडून आपल्याला बघायला मिळत आहे. आणि दरम्यान दाद मागितली जाते. यस, यावेळी प्रत्येक याला धाव बादच्या रूपाने बॅक टू द डगआउट मध्ये धाडलाय. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू. यस, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता राकेश याने, परंतु चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क नाहीये. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू निश्चितच आपल्या संघाला पराभवाच्या छायामध्ये घेऊन जातील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. केवळ फुलटॉस चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला जाणार नाही. छोटा एसटी रक्षक झेल खाली, चांगला एफर्ट्स तिथे बघायला मिळालं. खूप दूरवरून धावत चेंडू खाली एसटी रक्षक गेला होता. चेंडू हातामध्ये विसावणार तेवढात धरतीला दान झाला हा झेल. जीवदान मिळतोय राकेशाला. या षटकातील मला वाटतं चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज केवल. हा चेंडू फुलटा चेंडू, उंची जास्त आणि लांबी कमी. यस, मिड विकेट रिजन मध्ये चांगला अप्रतिम झेल. आणि इथे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धाव लागतात. धावांचं लक्ष असणार आहे. कमॉन डीजे.
थँक्यू दर्शन सर. यापूर्वी सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूने असेल टीम घाव देवी दोंडावडवली, तर दुसऱ्या बाजूने स्वतः यस आयोजक प्रायोजक संघ म्हणजे यजमान संघ मापोली संघ एस डी मापोली संघ खेळ करताना दिसेल. मी मंचावर उपस्थित अनिपजी पटेल साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. तर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. अगदी आपण या स्पर्धेसाठी आलात, या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत, म्हणून आपणास विनंती करतोय की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूने असेल महापोली तर दुसऱ्या बाजूने असेल गावदेवी धोंडा वडवली, म्हणजे दोन्हीही मात्र बाजूबाजूच्या गावातील संघ आहेत. येस, एका बाजूने महापोली आहे, दुसऱ्या बाजूने एस डी ट्रॉफी. कॉल कोण देतोय? येस, मापोली संघाचा खेळाडू इथे मात्र कॉल देतोय. एस डी कॉल दिला जातोय आणि नाणेफेक सुद्धा जिंकतायत मापोली संघ. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थान बनवायचं आहे. धन्यवाद. यात मापोली संघाच्या कर्णधाराच्या दिशेने. येस, आपण नाणेफेक जिंकलाच, सर्वप्रथम आपला निर्णय कळवायचा आहे. फील्ड फर्स्ट. आपण आपलं हे होम ग्राउंड आहे, एक चांगलं मैदान तुम्हाला हे पाठ आहे, म्हणून की काय तुम्ही हा निर्णय स्वीकारलाय? यस, हम पहले इनको रन मारने के लिए आमंत्रण करेंगे. नक्कीच आपण बघितलं तर किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? आम्ही कमीत कमी धावा थांबवू त्यांना. नक्कीच एक चांगला प्रयत्न होतोय. आणि कोणते तुमचे असे गोलंदाज आहेत, तुमचे असे कोणते गोलंदाज आहेत की त्यांच्यावर तुम्हाला भरोसा आहे, ते तुम्हाला त्यांना रोखून ठेवू शकतात? हमारे पास 6 बॉलर है जिन पे मेरे को पूरा पूरा भरोसा है, चाहे वो कोई भी बॉलर रहे. तदनंतर आपण बघितलं की ये स्वतः तुम्ही आयोजक आहात. आम्ही अनेक खेळाडूंना इथे आणायला विचारतो की आयोजन कसं वाटतं, तुम्हाला आयोजन करताना कसं वाटलं, आणि इथे मात्र तुम्ही आयोजन केल्यानंतर तुम्हाला खेळताना कसं वाटतंय? आयोजन तो सभी की मदद से हुआ है और यह आयोजन तो मैं अकेला नहीं कर सकता था. मेरे गांव के तमाम लोग और तमाम स्पॉन्सर ने मेरा साथ दिया, जिसकी वजह से ये आयोजन हो पाया. मैं सभी का शुक्रिया अदा करता हूँ. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जातोय गावदेवी धोंडावडवली संघाच्या कर्णधाराच्या निश्चयाने आमचे परम मित्र आदेश. यस, आपण जर नाणेफेक जिंकला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण. येस, मनाविरुद्ध थोडासा निर्णय आला, म्हणजे फलंदाजी वाटेला आली आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बघितलं तर दिनेशने एक अफलातून फलंदाजी केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज आहेत त्यांच्यावर तुमचा भरोसा आहे? योगेश कडून असते अपेक्षा आहे म्हणून. नक्कीच. बेस्ट ऑफ लक. जाऊयात ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू तेजस. तो दूसरी इनिंग की यहाँ पर शुरुआत होती हुई पहले बल्लेबाजी करते हुए एनआर बोरपाड़ा ने रन बनाए हैं. 30 और 31 का टारगेट रखा है. 32 रनों का टारगेट है. तो खेल की शुरुआत होते हुए पहला ओवर लेकर आते हुए विवेक. पहली गेंद वहां पर विवेक की देखना है. ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी, वहां पर बल्लेबाज योगेश ने फायदा नहीं उठा पाए वहां पर फुल टॉस गेंद का. डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत करते हुए यहाँ पर गेंदबाज विवेक. हालांकि गेंद फुल टॉस रही थी, लेकिन हमने देखा कि ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी वहां बल्लेबाज योगेश ने. एक बार फिर से सामना करेंगे विवेक. उसी बीच वहां पर इस बार हो ये तो कहीं दूर जाकर गिरती हुई 6 रनों के लिए.
तो पहला विकेट यहां पर गिरा है ऋत्वी अनगौ का। गणेश अगले बल्लेबाज आते हुए, जबकि आउट होकर इस वक्त वापस लौट चुके हैं प्रदीप। एलबीडब्ल्यू आउट हुए थे वहां पर, बिल्कुल विकेटों के सामने पाए गए थे और बहुत ही बढ़िया निर्णय रहा था वहां पर उमेश दलवी का। उमेश दलवी की हम बात करें तो बहुत ही लाजवाब ऑलराउंडर खिलाड़ी है। इस वक्त वो सिटी क्रिकेट में चैलेंज स्पोर्ट्स के लिए खेल रहे हैं और हमने देखा पिछले मैच में क्या जबरदस्त गेंदबाजी और बल्लेबाजी रही थी। उस बीच एक बार फिर से सामना करेंगे इस बार विवेक। इस बार देखना है स्टैंड एंड डिलीवर, गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। सीधे बल्ले से इस बार खेला, वहां पर कोई मौका नहीं था। अच्छा स्ट्रोक लगाया वहां पर गणेश ने, आते ही साथ चौके के साथ अपना खाता खोला और टीम का स्कोर पहुंचा दिया है 11 पर। उसी बीच वहां पर देखना है पैरों के सामने इस गेंद को टर्न कर दिया ऑन साइड की दिशा में, डीप में वहां खिलाड़ी मौजूद है। एक ही रन आएगा इस बार। अच्छी फील्डिंग होती हुई स्कोर 1 रन की मदद से आगे पहुंचता हुआ, 1 विकेट गंवाने के बाद ऋत्वी अनगांव 12 रन। जो टारगेट रखा है एनआर बोरपाड़ा ने वो 32 रनों का टारगेट है और पहले ओवर में हम देख रहे हैं कि 12 रन खर्च किए गेंदबाज विवेक ने, हालांकि 1 विकेट जरूर उन्हें मिला है। अब देखना दूसरे ओवर के लिए बंटी शिल्के। कहीं ना कहीं आज के दिन हमने बिंदास लसने को इस वक्त मिस किया है और उनकी टीम ने भी, जिस तरह से वो बल्लेबाजी करते हैं। बंटी शिल्के दूसरा ओवर लेकर आते हुए, जबकि पहले ओवर में विवेक ने 12 रन खर्च किए थे। गणेश सामना करेंगे वहां पर बंटी शिल्के का। पहली गेंद वहां पर बंटी की, देखना है घूमकर खेलने की कोशिश की थी इस गेंद को, पैरों पर लगने भर के बाद 1 रन पूरा करते हुए इस गेंद के ऊपर लेग बाय के रूप में ये 1 रन आएगा। ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, वहां पर बल्लेबाज थोड़ा सा पीछे हटकर खेलने की कोशिश की थी। 1 रन की मदद से स्कोर 13 पर। पहली गेंद वहां पर बंटी शिल्के की अच्छी गेंद रही थी, विकेटों के बीच में इस गेंद को रखा था। सवाल जरूर पूछा गया था वहां पर, लेकिन कोई जवाब नहीं था वहां पर वसीम डिंडा के पास। अच्छी गेंद वहां पर बंटी शिल्के की। एक बार फिर से सामना करेंगे इस बार योगेश। इस बार देखना है वहां पर गेंद की लाइन से हटकर खेला इस गेंद को और गेंद जाएंगी 1 बाउंस में बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। हालांकि अगर हम देखें तो गेंद उतनी बुरी नहीं थी, लेकिन बनाकर खेला है उस गेंद को वहां पर बल्लेबाज योगेश ने। चौके की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 17 रन। अभी भी यहां से हम देखें तो और 15 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन यहां पर योगेश द्वारा अच्छी बल्लेबाजी होती हुई कुल मिलाकर अब तक 11 रनों पर नाबाद है, जिसमें 1 बाउंड्री और 1 सिक्सर लगाए और 1 सिंगल रन। एक बार फिर से इस बार देखना है ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, वहां पर गेंद के नीचे खिलाड़ी और कोई गलती नहीं।
इस वक्त विकेट गिरता हुआ योगेश के रूप में नंबर 2। ने भी कह दिया एक हमारी एक तुम्हारी। जब पिछली गेंद के ऊपर बाउंड्री लगाई उस बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे, लेकिन कॉ कॉर्नर पे खड़े हुए खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। योगेश की पारी यहां पर समाप्त होती हुई दूसरा विकेट गिरता हुआ। अगले बल्लेबाज केवल, देखिए जो डगआउट है, जो प्लेयर स्टैंड है लेट मतिन डॉन डगआउट, वहां पर जो खिलाड़ी है सिर्फ उन्हीं को बैठना है, बाकी सबको वहां से हट जाना है। बाकी सभी को वहां से हटना है, जो कुर्सी आपको दी गई उसी पर बैठना भी है। उसी बीच वहां पर बंटी की ये गेंद देखना है, लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद, व्हाइट का इशारा आता हुआ, त्रिक में यहां पर बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 18 रनों पर। उसी बीच वहां पर देखना है ऊंचाई ज्यादा, इस बार लंबाई कम, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी गेंद के नीचे, और इस ओवर में दूसरा झटका देते हुए बंटी शिल्के ऋत्वी अनगांव को। तो अब अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर बंटी शिल्के द्वारा। अब तक इस ओवर में 2 विकेटें हासिल की उन्होंने, भले ही जो रन खर्च की है 6 रन खर्च की, 5 रन खर्च किए। स्कोर हम देखें तो अब तक 18 रन केवल इस बार सामना करेंगे वहां पर बंटी शिल्के का। उसी बीच वहां पर देखना गेंद की लाइन में आकर इस गेंद को खेला हल्के हाथों से, केवल ने 1 रन पूरा किया, 1 से ही सहमत रहना पड़ेगा। केवल जो कि पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे, बहुत बढ़िया उन्होंने परफॉर्मेंस दिया था। अभी भी वो क्रीज पर मौजूद है, लेकिन 3 विकेटें गिर चुकी यहाँ पर ऋत्वी अनगांव की। यहाँ से अगर हम रन देखें तो और 13 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, जबकि इस ओवर की कुछ गेंदें और आने वाली 12 गेंदें। उसी बीच वहां पर देखना है क्रॉस बैटेड स्ट्रोक खेला यहाँ पर इस गेंद के ऊपर, एक बार फिर से वही खिलाड़ी, 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर 1 रन की मदद से आगे पहुंचता हुआ 2 ओवर की समाप्ति पर 3 विकेटें गंवाने के बाद 20 रन, 12 गेंदें और रन यहां से चाहिए अब 12 रन टू बॉल। अब यहां से इक्वेशन है, इसके बाद जो होने वाला मुकाबला हम देखेंगे एचडी स्पोर्ट्स महापोली और धोंडा वड़ोली ए के बीच में मुकाबला रहेगा। दोनों ही टीमों ने पिछले मैच में बहुत बढ़िया परफॉर्मेंस दिखाया था, लेकिन अब देखना यहां से 12 रन और चाहिए, जबकि 12 गेंदें बची हुई है। बंटी शिल्के के ओवर में 8 रन है, जबकि विवेक के ओवर में 12 रन आए थे। गेंदबाजी के लिए अब तीसरे ओवर में बुलाया गया है गेंदबाज प्रतीक को। सामना करेंगे वहां पर दीपेश। देखना है फील्ड में कुछ चेंजेस करते हुए वहां पर गेंदबाज प्रतीक। 12 गेंदें और 12 रन यहां से चाहिए, वही देखते हुए यहां पर कुछ अलग तरह की फील्ड सजाई जा रही है। दीपेश सामना करेंगे वहां पर गेंदबाज प्रतीक का। बंटी शिल्के को इस वक्त पॉइंट की दिशा में लगाया गया है। उसी बीच वहां पर देखना है प्रतीक की ये गेंद, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, व्हाइट का इशारा आता हुआ उमेश दलवी द्वारा 1 रन आएगा इस गेंद के ऊपर। स्कोर 1 रन की मदद से आगे
प्रतीक ने दीपेश को यहाँ पर वापसी का रास्ता दिखाया। अगले बल्लेबाज आए मिलिंद। आते ही साथ वहां पर देखना है बड़े हिट की तरफ गए थे। व्हाइट का इशारा एक बार फिर से आता हुआ। एक अच्छी गेंद एक खराब गेंद यहां पर देखने को मिल रही है गेंदबाज प्रतीक द्वारा। इस ओवर में अब तक 2 वाइड गेंदें की है। 4 विकेटें गंवाने के बाद स्कोर हम देखें तो अब तक जो बना है 22 रन। अभी भी यहां से जो रन चाहिए 10 रन और चाहिए। 11 गेंदें और 10 रन यहां से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। लेकिन जिस तरह से यहां पर गेंदबाजी देखने को मिल रही है 2 अतिरिक्त गेंदें की है प्रतीक ने। उसी बीच वहां पर देखना ऑन साइड की दिशा में इस गेंद को मुड़ा है वहां पर बल्लेबाज मिलिंद ने। जब तक वहां पर डीप का खिलाड़ी गेंद को फील्ड करता थ्रो करता उसी बीच धीमे कदमों से 1 रन पूरा किया है दोनों ही बल्लेबाजों ने। इस बार सामना करेंगे केवल की हम बात करें तो पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे। अब देखना इस मैच में किस तरह से बल्लेबाजी करते, जबकि 1 रन बनाकर जरूर खेल रहे केवल। पटकी हुई गेंद थी वहां पर पुल करने की जरूर कोशिश की थी। मिस टाइम स्ट्रोक रहा। अच्छी फील्डिंग होती हुई वहां पर फ्लैश स्लिप पे खड़े हुए खिलाड़ी द्वारा। जैसे ही देखा वहां पर मिलिंद ने कि खतरा बढ़ रहा है अपने कदमों को वापस किया। कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। डॉट गेंद होती हुई अब यहां से जो इक्वेशन है 10 गेंदें बची है, रन चाहिए 9। 10 9 का यहां से 9 गेंदें और 9 रन चाहिए। उसी बीच वहां पर फेंक दिया इस गेंद को आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए। गजब का स्ट्रोक आता हुआ इस वक्त केवल के बल्ले से। बहुत ही बढ़िया स्ट्रोक लगाया वहां पर केवल ने। हल्की सी शॉर्ट गेंद थी वहां पर और बहुत ही खूबसूरत तरीके से मिड विकेट के ऊपर से इस गेंद को फेंक दिया 6 रनों के लिए। अब यहां से जो इक्वेशन है सिर्फ 3 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। 8 गेंदें और 3 रन यहां से चाहिए। इस सिक्सर ने कहीं ना कहीं हम ये कह सकते कि रुतवी 11 अनगांव की तरफ ये मुकाबला मोड़ती हुई। लेकिन अभी भी ये क्रिकेट है, अभी भी कुछ भी हो सकता है। उसी बीच वहां पर इस बार अच्छी गेंद रही थी। देखना है हल्के हाथों से वहां पर डगआउट किया इस गेंद को। दूर से खिलाड़ी आते हुए इसी बीच वहां पर फंबल होता हुआ और 2 रन पूरे करते हुए। अच्छी दौड़ देखने को मिली इस बार दोनों खिलाड़ियों के बीच में। 2 रनों की मदद से स्कोर 31। अब यहां से सिर्फ और सिर्फ 1 रन चाहिए इस मुकाबले को अपने नाम करने के लिए रुतवी अनगांव को। उसी बीच वहां पर देखना है जगह बनाकर खेलने की कोशिश की थी। फाइन खेलना चाहते थे लेकिन खुद अब फाइन होते हुए 5वां विकेट गिरता हुआ इस वक्त रुतवी अनगांव का। डीजे अब यहां से सिर्फ 1 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। लास्ट ओवर के लिए बुलाया गया गेंदबाज जय को। देखना जय विजय दिलाते हैं या नहीं अपनी टीम को। उसी बीच वहां पर जय की ये गेंद और इसी के साथ व्हाइट का इशारा आता हुआ वसीम डिंडा का और इस मुकाबले को जीत लिया है रुतवी 11 अनगांव ने। हार्ड लक एनआर बोरपाड़ा, हार्ड लक बंटी शिल्के, कांग्रेचुलेशंस केवल, कांग्रेचुलेशंस
ऋत्वी आनगाव, अरे सुशांत तू शँका होता ना